मोठी बातमी समोर येतेय। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणानं महाराष्ट्र हादरलाय। या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला रात्री उशिरा अटक केली आहे। शिरूरमधील गुनाट गावातून आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली। पोलिसांनी अटक केल्यानंतर आज शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं। त्यानंतर 8 क्रमांकाच्या कोर्टात सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान कोर्टानं आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेचा थरार रात्री उशिरापर्यंत सुरू होता। दत्तात्रय गाडेने पीडित तरुणीवर अत्याचार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता। अत्याचारानंतर गेल्या काही दिवसांपासून दत्तात्रय गाडे हा शिरूरमधील गुनाट गावात लपून बसला होता। गुनाट गावातील ऊसाच्या वावरात लपला होता। आरोपी गाडेनं आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसला। पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक करत आज शुक्रवारी गाडेला कोर्टात हजर केलं। आरोपी दत्तात्रय गाडे याचं वकीलपत्र वकील साजिद शहा वाजिद खान यांनी घेतलेलं आहे। आरोपी गाडेला कोर्टात घेऊन जाण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी आज शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आरोपीला कोर्टासमोर हजर करण्याची परवानगी मागितली होती। त्यानंतर पुढील सुनावणीसाठी आरोपीला ऑनलाईन उपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती।